नो. आणि डिस्प्लेसमेंट काढताना तुम्हाला अगदी पहिला पॉईंट आणि फायनल पॉईंट यांचा विचार करायचा आहे. ज्या पाथनी पार्टिकल ट्रॅव्हल झाला त्या पाथचा विचार करायची गरज नाही. समजा हा पहिल्या पाथनी पार्टिकल ट्रॅव्हल झाला, हा दुसऱ्या पाथनी झाला, हा तिसऱ्या पाथनी झाला. जर इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन जर सेम असेल तर डिस्प्लेसमेंट इज इंडिपेंडंट ऑफ पाथ. डिस्प्लेसमेंट इज इंडिपेंडंट ऑफ पाथ. डिस्प्लेसमेंट पाथवर डिपेंड नाही. ओके. डिस्प्लेसमेंट काढताना फक्त इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशनच विचारात घ्यायची आणि त्यांच्यामध्ये सरळ रेषा काढायची. त्या रेषेला डायरेक्शन द्यायची इनिशियल टू फायनल. डायरेक्शन सहित जर तुम्ही सांगितलं तर ते डिस्प्लेसमेंट आहे. तुम्ही जर फक्त 10 मीटर सांगितलं तर तुम्ही अर्ध सांगितलं. बरोबर आहे. डिस्प्लेसमेंट सांगताना डिस्प्लेसमेंट कुठली क्वांटिटी आहे? वेक्टर क्वांटिटी आहे. वेक्टर क्वांटिटी सांगताना तुम्हाला मॅग्नेट्यूडही सांगावं लागते आणि डायरेक्शन पण सांगावी लागते. समजलं? आता आपल्या क्वेश्चनकडे आपण वळूया.